तर मित्रांनो, आज आपल्याला एक पॉझिटिव्ह मुवमेंट सापडत आहे युरो JPY या करन्सी पेअरमध्ये, फॉरेक्स करन्सी पेअरमध्ये. ओके, तर आता ही जे टाइम फ्रेम पाहताय तुम्ही ते 4 आवरवरती आहे. तर जसं पहिला गेलं तर इथं तुम्हाला एक बुलिश फ्लॅगचा पॅटर्न यामध्ये दिसून येत नाही आणि समथिंग इथं त्याचा ब्रेकआउट झाला, त्यानंतर याने बुलिश मुवमेंट पकडलेली आहे. आता जसं की तुम्ही इथं पाहताय की इम्पॉर्टंट सपोर्ट आणि रेजिस्टन्स झोन मी इथं ड्रॉ केलेले होते. ओके, ड्रॉ केलेले होते ट्रेंड लाईन वगैरे. आणि आता हा एक मेजर रेजिस्टन्स झोन होता. ओके, पण इथं विषय असा झाला की इथं 4 आवर्सवरती एक आपल्याला कंटिन्युएशन म्हणजे बुलिश ट्रेंड कंटिन्युएशनचा पॅटर्न दिसतो या लेवलपर्यंत. ओके, इथं प्रिव्हियस हाय वगैरे किंवा प्रिव्हियस रेजिस्टन्स आहे या स्विंगचा, तिथपर्यंत टार्गेट यामध्ये आपल्याला कदाचित भेटू शकते. ओके, तर आता हा जो ट्रेड आहे तो आपण आता 15 मिनिटावरती पाहणार आहे की 15 मिनिटावरती आपण ट्रेड कुठे प्लेस वगैरे करणार आहे. ओके, तर 15 मिनिटाच्या चार्टवरती पाहता इथं इथं तुम्हाला दिसतंय की नेट जर बारकाईने पाहिले तर इथं एक वेजचा पॅटर्न दिसून येतोय. ओके, वेजचा पॅटर्न इथे एक दिसून येतोय. जो चार्ट पॅटर्न असतात ते तुम्हाला चार्ट पॅटर्न माहीत नसतील, जर चार्ट पॅटर्न बद्दल शिकायचं असेल तर नक्कीच कमेंट करा, मी तुम्हाला त्याबद्दल शिकवेल. आता इथं एक वेजचा पॅटर्न दिसत आहे, पण आता इथं विषय कसा आहे की रेजिस्टन्स घेऊन सपोर्ट घेऊन रेजिस्टन्स घेऊन आता इथं काय झालं की इथं त्याने रेजिस्टन्स फेस करून तो पडलेला नाही. ओके, पडलेला नाही. हा जो रेजिस्टन्सचा झोन आहे, ओके, हा जो रेजिस्टन्सचा झोन आहे, जो इथं ब्ल्यू कलरचा फरफर करत जे तुम्हाला रेक्टँगल दिसत आहे तो झोन, त्याच्यावरती इथं तुम्ही क्लिअरली पाहताय. ओके, की त्याने सपोर्ट घेतलेले आहे विथ रिट्रेसमेंट. ओके, विथ रिट्रेसमेंट भलेही इथं वरती याची ट्रेंड लाईन आहे. तर यामध्ये आपण एंट्रीचा प्लॅन करणार आहे. 164,520ला इथं एंट्री राहणार आहे आणि इथं एस एल राहणार आहे 164,320ला. $2 एस एल आहे आणि टार्गेट यामध्ये खूप मोठा आहे. आता असे सपोर्ट किंवा रेजिस्टन्स जवळ ट्रेड सापडले की टार्गेट यामध्ये खूप होतं. तर हा लॉंगचा किंवा सेंट्रा ट्रेड बनू शकतोय. 6.30 म्हणजे $6 टार्गेट यामध्ये आहे आणि $2 एस एल आहे, म्हणजे जवळपास 1:3चं टार्गेट यामध्ये आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता ट्रेडचं एक्झिक्युशन नंतर पाहू की आता यामध्ये काय होतं. एस एल होतोय आपला की टार्गेट होतंय. जसं जसं आपला ट्रेड एक्झिक्यूट होईल, प्रोसेस होईल, तसं तसं मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करून अपडेट व्हिडिओमधून देत जाईल. ओके, तर भेटूया थोड्या वेळात. तर मित्रांनो, जसं की आपण बोललेलो की आपण एंट्री घेणार आहे 164,520ला आणि एस एल असणार आहे $2 आणि टार्गेट असणार आहे $3. म्हणजे तुम्ही इथं पाहू शकता की याच्यावरती गेल्यानंतर 6.3 डॉलरचं टार्गेट आहे आणि $2 एस एल आहे. 1:3 आपल्यामध्ये टार्गेट आहे. सध्या ट्रेडमध्ये आपली एंट्री झालेली आहे आणि तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग पाहू शकता की सध्याला 50 सेंटच्या आसपास आपलं त्यामध्ये प्रॉफिट सुरू आहे. तर पाहूया ट्रेडमध्ये आता काय होतं. एस एल होतोय की टार्गेटपर्यंत जात आहे. ओके, तसं 1:3चं टार्गेट आहे. आपण 1:1 1:2 पर्यंत बुक करून बाहेर पडू शकतो सिच्युएशननुसार. तर पहा व्हिडिओ शेवटपर्यंत समजेल आज काय झालं ते. तर मित्रांनो, जसं तुम्ही पाहता इथं आपण जो ट्रेड दिला होता युरो JPY मध्ये, त्यामध्ये जवळपास आपलं 1:2च्या आसपास इथं इथपर्यंत टार्गेटपर्यंत हा पोहोचलेला आहे. पण आता यामध्ये आपण काय केलं, यामध्ये मी काय केलं की इथं थोडंसं रिव्हर्सल वाटायला लागलं, त्यामुळे इथं पोझिशन कट केली. ओके, 1:1ला पोझिशन कट केली. साईडला तुम्ही प्रॉफिट पाहू शकता की $2 समथिंग प्रॉफिट इथं तुम्हाला दिसत असेल. ओके, आपलं लॉस आपला जो एस एल होता तो $2चा पण टार्गेट आहे $6 म्हणजे 1:3चं टार्गेट आहे. पण आता आपण येतो, तुम्ही म्हणणार की 1:1 का बुक केलं. तर मित्रांनो, जे आपलं स्विंगचं इंट्राडे ट्रेडिंगचं जे अकाउंट आहे किंवा स्कॅल्पिंगचं जे अकाउंट आहे, ओके, त्यामध्ये आपण जास्त वेळ थांबत नाही. आता जे माझं दुसरं स्विंगचं अकाउंट आहे त्यामध्ये हे पोझिशन मी होल्ड केलेलं. आता तुम्ही पाहताय की हा साईडवेज झोन झालेला आहे आणि जे स्विंगमध्ये म्हणजे माझी पोझिशन आहे त्याचा मी ट्रेलिंग असेल इथपर्यंत आणलेला आहे या लवच्या खाली. ओके, जरी आता याने आपल्या ट्रेंडच्या विरुद्ध किंवा आपल्या पोझिशनच्या विरुद्ध मुवमेंट केली तरी सुद्धा आपण इथून प्रॉफिटमध्ये का होईना बाहेर पडणार आहे. ओके, स्विंग ट्रेडचा माझा एस एल इथं आलेला आहे आणि जो आपला इंट्राडेचा ट्रेडिंग होता, डे ट्रेडिंग होता, त्याच्यामध्ये आपण इथं 1:2ला समथिंग इथं असं प्रॉफिट बुक केलेलं आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचं ॲनालिसिस तुम्हाला शिकायचं असेल किंवा अशा प्रकारचं टेक्निकल ॲनालिसिस, चार्ट ॲनालिसिस, टाइम फ्रेम कोणती याबद्दल जर माहिती हवी असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता. आता ॲनालिसिस तुम्हाला दाखवलेलं आहे की 4 आवरवरती टार्गेट कुठपर्यंत आहे. ओके, आता 15 मिनिटाच्या ज्या टाइम फ्रेमवरती घेतलाय, ओके, घेतलाय त्यामध्ये आपण प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे. आता कदाचित त्यामध्ये काय होऊ शकतं की ही जे तुम्ही पॅटर्न पाहताय, हा जो फॉलिंग वेजचा जो पॅटर्न आहे बेरिश. ओके, बेरिश आता कदाचित या लेवलला सपोर्ट घेऊन पुन्हा एकदा हे जम्प करू शकतं.
तर अशा प्रकारचं अनालिसिस आपण टाकत असतो आपल्या ग्रुपवरती. आता तुम्ही पाहताल की कधी कधी दररोज ट्रेड टाकतो आपण, कधी कधी एक दिवस आड किंवा 1-2 दिवसानंतर ट्रेड टाकत असतो. तर असं का टाकतो आपण? कारण विषय असतो, आपण एखादी परफेक्ट पोझिशन किंवा परफेक्ट एंट्री, परफेक्ट प्राइस ॲक्शन चार्ट पॅटर्न सापडला तर आपण ट्रेड करतो. उगीच कुठेही ट्रेड करत नाही आणि आपला पैसे गमवत नाही. ओके, तर याबद्दल तुम्हाला सायकोलॉजी शिकायची असेल की कधी आपण ट्रेड केला पाहिजे किंवा कधी अवॉइड केला पाहिजे, तरी तुम्ही चॅनलला फॉलो केलं तरी हळूहळू तुम्हाला सायकोलॉजीच्या व्हिडिओमध्ये ते समजून जाईल. तर भेटूया मित्रांनो पुढच्या टेक्निकल अनालिसिस.